जय शिवराय मित्रांनो, निघलो होतो आज पॅगोडाला. तर रिक्षात बसलो, घराजवळून येऊन पोहोचलो बदलापूर स्टेशनला. बाप्पांचं दर्शन घेतला, तिकीट काढली आणि बघत होतो ट्रेनची वाट. ट्रेन आली, बसायला काय जागाच भेटली नाही. उभा राहून पोहोचलो दादरपर्यंत आणि दादरवरून पकडली बोरिवलीची ट्रेन. उतरलो बोरिवलीला. उतरल्या मस्त 2 पनीर फ्रँकी चेपल्या आणि तिथून घेतली गोराई क्रिकसाठी रिक्षा. येऊन पोहोचलो गोराई जेट्टीवरती. तिथून मस्त तिकीट काउंटरमधून 2 तिकीट काढल्या फेरी बोटच्या. पाहू शकता ही पाखरा निसती जमली होती इथं बिनकामाची ओरडत होती बारीक पोरासारखी क्याव क्याव करून. बोट आली आमची. बोटीतून इकडून लांबूनच दिसत होता पॅगोडाचं मस्त लांबून. बसलो बोटीत. जरा घाबरतच होती बायको, पण जाऊ दे काय नाही, उलट्या बिलट्या नको करू बोललो. ही पाखरा मागत लागली होती बोटीच्या. लगेच व्हिडिओ काढा माझी. मग मी पण काढली माझी व्हिडिओ. या 2 बोटी आम्ही इथं लावल्या आणि येऊन पोचलो डायरेक्ट पॅगोडाला. बघितला कशी घाबरते, हसते. आता येऊन पोचलो आतमध्ये. नुसते आंब्यावर घेतली होती ठोक, जिथं जाईल तिथं आंबं. हे बघू शकता पॅगोडा किती मोठा आहे. असं वाटत होतं चायनामध्ये चालू. तिथून आतमध्ये गेलो. बघू शकता ग्लोबल विपश्यना सेंटर कसं आहे पॅगोडा बोरिवलीमध्ये आहे. इकडून येणी लगेच वाजवली घंटा टन करून, एकच वाजवली. जाऊ द्या, ते बघूनच मस्त आनंद होता. असा सुंदर वाटतो ना, मस्त शांतता आहे आणि सूर्यास्त होत आला होता. हे इथं थोडं सिनेमॅटिक वगैरे शूट केला. 10-15 मिनटं असं बसलो दोघंजणं सोबत, बघून एकदम मन शांत झालं. इकडं आजूबाजूला फिरलो, पाहू शकता कसं भारी भारी आहे इकडं जरा. त्याच्यानंतर थोडे असे इकडं बोलली चला नारळाच्या झाडावर जाऊ. तिकडं गेलो. हे पुढून मस्त होता. हा मेन गेट आहे बघायला गेलं तर. खूप भव्य असं वाटत होतं आम्हाला. वेगळ्याच दुनियेत आलो असं वाटत होतं आम्हाला. आमचा हेलिकॉप्टर आला, त्याला बोललो चल पुढं. आलो वडापाव खाऊन. वडापाव घेतला, चहा घेतला, फेरी घेतली शेवटची 6ची. चला भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये.